हे बघा, नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर 100% प्रकाशदादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे. परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही. पण माझं मत आहे, त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही, पूर्ण होत नाही, चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही. एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडस बाजूला सरकावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत. काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी सुद्धा ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात. हे इतकं भयानक, आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळं लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत. म्हणून आता आमचं म्हणणं आहे, परंतु त्यांनी करायचं का नाही ते त्यांचा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय, भाजपचा निर्णय नाही, आमच्या मुख्यमंत्र्याचा त्याच्याशी संबंध आहे. त्यांच्याच पक्षाचे लोक म्हणतायत, मी राजीनामा मागितला नाही, अजून नाही मागितला, पण प्रकाशदादा सोळंके ज्येष्ठ सदस्य आहेत बीड जिल्ह्यात, त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या आणि ठीक आहे, कोणाला संधी द्यायची नाही द्यायची देऊ नका, एखादं मंत्रिपद राहू द्या ना रिक्त, एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो का? परंतु आमच्यासाठी ते चांगलं आहे. शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वोटर हा अजितदादांकडे आला होता. अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला, आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे. हे वास्तव सत्य आहे.